ॐ नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्मस्वरूपिणे अनन्तकोटिब्रह्माण्ड नायकाय परात्मने आनन्दमानन्दकरः प्रसन्नं सत्यज्ञानस्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यम् अहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परां मूर्तिं देवक्षेत्रनिवासिनं तुकारामं महाराष्ट्रे भक्तराजचतुष्टकं श्रीमञ्जुला ऋण्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनभृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। अनिन्द्यसाहित्यसुधा समुद्र विदर्भदेशीं सुधामदेव अद्भुत सदाचाररतो महात्मा विद्वान् विनम्रः समुदारचेता राष्ट्रसंत गिरोद्गीर्ण ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्थ करुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्यसुसम्मतं स्वानुभूतिप्रमाणञ्च ग्रामगीतामृतं महत् विदर्भी गर्जिली ज्यांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणोनी अपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्मा जागवितो ऐशा संतवरा गुरुवरा श्री भूसरकरा वंदितो ऐशा संतवरा गुरुवरा श्री भूसरकरा वंदितो पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आदिशक्ती मुक्ताबाई की जय। समर्थ सद्गुरु आळकोजी महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। गुरुकुंज बिहारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। गुरुवर्य ऋषि संत घुसरकर महाराज की जय। सब संतन की जय। भारत माता की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज वेदांना लोक भाषेत आणणारे अधिकृत अधिकारी संत देहूकर जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज विदर्भ केसरी वैराग्यमूर्ती तपोमूर्ती संत गाडगे बाबा मानवतेचे महान पुजारी भगवान ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुवर्य ऋषी संत घुसरकर महाराज ब्रह्मविद्याचार्य प्रातस्मरणीय आचार्य श्री वेरुळकर गुरुजी आदी करून सर्व संत वृंदांच्या पायाशी नतमस्तक होतो। भगवत रूप शत्रुगणाच्या पायाशी नतमस्तक होऊन आजच्या या अष्टश्लोकी भागवताच्या 8व्या प्रवचनाच्या
दृष्टीनं आपण विचार करत आहोत. आपण जवळजवळ 9 दिवस झाले चिंतन करत आहोत. कालचा जो एक दिवस आला मधातला, तो काही अपरिहार्य कारणास्तव काल आपण चिंतन करू शकलो नाही. आणि आपण जे चिंतन करत आहोत ते चिंतन आपलं चालू आहे या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सामुदायिक प्रार्थना अष्टकामधल्या. आणि पहिल्या श्लोकाचं आपण चिंतन करतो, जो श्लोक म्हणते की है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो, ना हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशीष दे जो सोचने का फर्ज है. याचा विचार करत करत आपण परमार्थमय व्यवहार हो इथवर पोहोचलो होतो आणि परमार्थमय व्यवहाराचाच चिंतन आपण करत होतो. सज्जन हो, परमार्थमय व्यवहार होण्याच्या दृष्टीनं कौटुंबिक परस्पर प्रेम, परस्परांच्या बाबतीतला जिव्हाळा, परस्परांच्या बाबतीतलं अंतःकरणाची शुद्धी, या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्या संसारामध्ये असाव्यात, त्याचे आपण चिंतन केलं. आणि त्या विषयाला बळकटी देण्याकरिता तथागत भगवान गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानामध्ये एक कथा आलेली आहे. त्या कथेचा थोडा आणि भाव मी तुमच्यासमोर प्रकट करू इच्छितो. आणि विषयाला बळकटी आली की मग आपण लगेच पुढे प्रवेश करणार आहोत आपल्या विषयाकडे. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनामध्ये एक प्रसंग असा आहे, वैवाहिक लोकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा हा विषय आहे की कौटुंबिक स्थैर्य राखण्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा म्हटलं आहे की पुरुष सर्व काही करी परी बांधला राहे बाहेरी. आणि म्हणून सर्व घराची जी जबाबदारी असते, घराला घरपण जिच्यामुळे येत असते ती असते नारी, ती असते स्त्री, ती आहे आमची भगिनी. आणि त्या स्त्रीला उपदेश करण्याच्या दृष्टीनं महाराजांनी एक अतिशय महत्त्वाची एक ओवी ग्रामगीतेमध्ये आली आहे, महिलोन्नती अध्यायामध्ये, की उत्तम महिला हेची करी आपुले घर ब्रिदासह सावरी. आणि त्या स्त्रीच्या या गुणाचं चिंतन करणार आहोत आपण की ती स्त्री आपलं घर सांभाळत असते, पण तिला सांभाळण्याकरिता त्या पद्धतीचं जर तिच्यावर संस्कार टाकले गेले तरच ती स्त्री आपल्या कुटुंबाला आदर्श करू शकते, तरच ती स्त्री आपल्या कुटुंबाला ब्रिदासह सावरू शकते. आणि म्हणून पत्नी करत असताना एक चिंतन तुमच्यासमोर बोलून जातो. ब्रह्मविद्याचार्य आचार्य श्री वेरुळकर गुरुजी नेहमी सांगत असतात की मुलगी करत असताना परीक्षण केलं पाहिजे ते तिची आई, त्या मुलीची आई तिच्या सासू सासऱ्यांना वागवते का. जर ती आपल्या सासू सासऱ्यांना वागवत असेल तर तिचे 80% गुणधर्म तिच्या मुलीमध्ये उतरत असतात आणि त्याच्या माध्यमातून आपल्या पुढील भावी संसाराची, भावी आयुष्याचं एक चिंतन प्रकट होत असते. आणि म्हणून त्या मुलीवर त्या पद्धतीचे संस्कार टाकले गेले पाहिजे. त्या मुलीला सासरी पाठवत असताना त्या पद्धतीच्या संस्काराच्या गोष्टी जर सांगितल्या गेल्या तर ती मुलगी आपला संसार स्वर्गसम नवे परमार्थमय व्यवहार करण्याकरिता ती मुलगी तयार होत असते. आणि म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनामध्ये एक प्रसंग आलेला आहे, तो प्रसंग मी तुमच्या समोर मांडू इच्छितो. भगवान बुद्धांच्या कालामध्ये अंग देशामध्ये आणि भद्दीय नगरीमध्ये एक विशाखा नावाची एक कुलीन मुलगी धनंजय आणि सुमना नामक माता पित्यांच्या उदरी जन्माला आली होती. आणि ती विशाखा जेमतेम त्या वर्षी त्यावेळेस 7 वर्षाची असेल कदाचित, आणि ब्राह्मणाच्या कुळामध्ये ती जन्माला आलेली, ती 7 वर्षाची असेल. त्या कालामध्ये काय झालं की तथागत भगवान गौतम बुद्धांना त्या ठिकाणी काही ब्राह्मणांच्या बोलावण्यावरून निमंत्रण दिलं गेलं होतं भोजनाच्या संबंधानं. आणि मग त्या ठिकाणी भगवान बुद्ध आल्यानंतर त्या विशाखेनं 7 वर्षाचं जरी वय होतं तरी सुद्धा वैचारिक प्रगल्भता तिची
दांडगी होती आणि तिनं भगवान बुद्धांच्या दर्शनाची एक इच्छा प्रगट केली आणि ती इच्छा प्रगट केल्यानंतर मग तिला तो दर्शन देण्याचा भगवान बुद्धांनी दर्शन दिलं. अर्थातच ती दर्शन घेतलं तिने आणि ते दर्शन घेतल्यानंतर भगवान बुद्धांनी जो काही मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं ते तिने ऐकलं, तिला ते रुचलं आणि त्या ठिकाणी भगवान बुद्धांच्या धम्माची दीक्षा तिने घेतली आणि ते धम्माचरण करायला लागली. आता ही गोष्ट बुद्ध धर्मातली जरी असली तरी आमचे जर काही हिंदू बांधव, मुस्लिम, ख्रिश्चन, इतर धर्माचे बांधव, इतर पंथ संप्रदायाचे बांधव ऐकत असतील तर त्यांना मी विनंती करू इच्छितो की ही बुद्ध धर्मातली कथा आहे म्हणून तिचा तिरस्कार केल्यापेक्षा किंवा ते कशाला सांगतायत अशा पद्धतीचा विकल्प मनात आणल्यापेक्षा ही भगवान बुद्धाच्या जीवनातली जरी कथा असली तरी संसारी लोकांचं जीवन उज्ज्वल करणारी कशी आहे याकडे आपण लक्ष केंद्रित करावं. आणि मग भगवान बुद्धांनी त्याला उपदेश दिला आणि तिचं कालक्रम चालत असतानाच काय झालं सज्जन हो, की श्रावस्ती नगरीचा एक धनिक जो मिगार सेठ होता ते जैनपंथी होता आणि त्या मिगार सेठचा जो एक मुलगा होता त्याचं नाव पुण्यवर्धन अशा पद्धतीचं नाव होतं. मग त्या पुण्यवर्धन नामक त्या मुलाशी त्या विशाखेचा विवाह करण्याचा एक मानस तिच्या कौटुंबियांनी योजला आणि मग तिचं लग्न करून दिलं आणि लग्न करून दिल्यानंतर बऱ्यापैकी त्यांनी त्या लग्नामध्ये फार आता श्रीमंत ब्राह्मणाकडचं ते लग्न होतं, त्यांनी फार भव्य प्रमाणात लग्नाचा कार्यक्रम उरकवला आणि ज्या वेळेस त्या भगवान बुद्धांच्या तत्वप्रणालीनुसार वागणारी ती जी विशाखा होती ती विशाखा तिचं लग्न झालं आणि ते लग्न झाल्यानंतर त्या भगवान बुद्धांच्या उपासकांनी त्या विशाखेला जेव्हा तिची बोळवण केली, त्याला हराडेरा म्हणतात काही आपली लोक, किंवा ज्या वेळेस तिला सासरी पाठवण्याची वेळ आली त्यावेळेस तिला निरोप देत असताना तिच्या वडिलांनी काय केलं मंडळी, माझ्या मुलीला मला शेवटी काही उपदेश द्यायचा आहे अशी आणि तो देण्याची परवानगी द्यावी असं तिच्या सासऱ्यांच्या लोकांना बोलून परवानगी मागितली. आणि मग एकांतामध्ये मी माझ्या मुलीला काहीतरी सांगू इच्छितो असं म्हटलं आणि एका खोलीमध्ये, वेगळ्या खोलीत आपल्या मुलीला घेऊन गेले. ते धनंजय जे होते तिचे वडील ते घेऊन गेले आणि मग त्या खोलीतून बाहेरून त्या पोरीचा सासरा, त्या विशाखेचा सासरा ऐकत होता आणि त्यावेळेस त्या धनंजयानं म्हणजे त्या विशाखेच्या वडिलांनी त्या विशाखेला 10 गोष्टी सांगितल्या. वैकुंठवासी घुसरकर महाराज त्या 10 गोष्टी सांगत असत की 10 करी गोष्टी सुकीर्तीच्या. तर त्या कोणत्या 10 गोष्टी, तर महिलाच्या संबंधानं उत्तम महिला हेची करी आपुले घर ब्रिदासह सावरी ही जी ग्रामगीता बोलते त्यानुसार उत्तम महिलेनं काय करावं, आपल्या कुटुंबाचं नाव, आपल्या कुटुंबाचं स्नेह जोपासन करण्याकरिता त्या 10 गोष्टी त्या धनंजयानं त्या विशाखेला सांगितल्या. त्या मला फक्त सांगायच्या आहे. आदर्श कुटुंब होण्याच्या दृष्टीनं एक पहिली गोष्ट सांगितली, घरामधला जो विस्तव आहे, घरामधला जो अग्नी आहे तो बाहेर नेऊ नये. पहिली गोष्ट आहे, घरामधला अग्नी बाहेर नेऊ नये. घरामध्ये जे काही तुमचे वाद होतात, कुटुंबामध्ये कौटुंबिक वाद होतात, ते कौटुंबिक वाद तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या बाहेर एकाही व्यक्तीपर्यंत जाऊ देऊ नका. ही पहिली गोष्ट आहे.
हा पहिला महत्त्वाचा मुद्दा सांगितला. दुसरी गोष्ट सांगितली, बाहेरचा अग्नी घरात आणू नये. अमक्याच्या नवऱ्यानं बायकोसाठी अमुक केलं आणि तुम्ही माझ्यासाठी काहीच करत नाही, अमक्याच्या सासूनं असं केलं, माझी सासू तर असं करतच नाही. या बाहेरच्या लोकांच्या सुखोपभोगाच्या ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी तुम्ही आपल्या घरात आणू नका. हा दुसरा पॉईंट आहे. सुखी जर संसार करायचा असेल तर या दोन गोष्टी. तिसरी गोष्ट, जो परत देईल त्यालाच द्यावे. जो परत देतो, एखाद्याला आपण एखादी गोष्ट जर उसने दिली तर तो परत करत असेल, त्याची फेड करत असेल उसने दिल्यानंतर, त्यालाच द्यावं. अथवा जो आपल्याला उसने घेतलेले पैसे, उसने घेतलेल्या वस्तू परत करत नाही अशा व्यक्तीला देणं म्हणजे आपल्या दारिद्र्याला आमंत्रण देणं. चौथा मुद्दा सांगितला होता की देणार नाही त्याला देऊ नये, जो देत नाही त्याला देऊ नये, जो कुठली गोष्ट परत करू शकत नाही त्याला देऊ नये. पाचवी गोष्ट सांगितली आहे की मागत नाही त्याला द्यावं. कोण आहे असा जो मागत नाही आणि त्याला दिलं पाहिजे? त्याचं नाव आहे साधू, त्याचं नाव आहे भिक्खू, त्याचं नाव आहे प्रचारक, त्याचं नाव आहे संन्यासी. जो मागत नाही त्याला द्यावं. सहावी गोष्ट सांगितली होती, त्याची सेवा करावी. त्याची म्हणजे कोणाची? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पतीची या मता अनुसरोणी पतिव्रता, किंवा ऐसा पतिव्रतेचा भाव तिचा पती तिचा देव. म्हणून त्याची पूजा करावी. कोणाची? आपल्या पतीची पूजा करावी. त्यानंतर सातवी गोष्ट सांगितली होती, सुखाने बसावे. अर्थातच सुखाने बसावे म्हणजे त्या घरामध्ये सर्व लोकांसोबत प्रेमानं, आदरानं, जिव्हाळ्यानं एकत्रित बसून चर्चा करावी. सुखानं बसावं. आहे त्या परिस्थितीत समाधान मानून त्या कुटुंबाला आहे त्यापेक्षा चांगलं करण्याकडे वाटचाल करावी म्हणजे सुखानं बसावं. पुढे सांगितलं की सुखाने खावे. आठवी गोष्ट, जे त्या घरामध्ये असेल, जे शिजत असेल, ते चटणी भाकर जरी असली तरी गोड करून खावी. आणि आमच्या माहेरी मी इतकी सुखी होती, माझ्या माहेरी मी हे खात होती, माझ्या माहेरी मला इतकं सुख होतं, त्याची आठवण करून संसारामध्ये, कुटुंबामध्ये दुःख व्यक्त करू नये. आणि जी आपल्या कुटुंबामध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला जे जे काही मिळत आहे त्यात समाधान मानून राहावे म्हणजे तुमचं कुटुंब सुरळीत चालल्याशिवाय राहणार. नववी गोष्ट सांगितली की सुखाने झोपावे. सुखाने झोपावे म्हणजे एसी लावून झोपलं पाहिजे, कूलर लावून, पंखा लावून झोपलं पाहिजे असं नाही. तर सुखाने झोपावे म्हणजे सुखाने झोपावे याचा अर्थ असा आहे की सुखाने म्हणजे घरातले सर्व लोक झोपल्यानंतर त्या घरातली जी पत्नी आहे, जी सून आहे, तिनं सगळ्यांच्या नंतर आपले सगळे कामं आटोपून नंतर झोपावं. ही नववी गोष्ट. आणि दहावी गोष्ट सांगितली की त्यांची पूजा करावी, त्यांचा आदर करावा. त्यांचा म्हणजे कोणाचा? त्यांचा म्हणजे आपले सासू सासरे, नणंद, दीर, भावजय, जे कोणी त्या घरामध्ये असतील त्या सगळ्या आपल्या कुटुंबातल्या लोकांचा आदर करावा. या 10 गोष्टी त्या वडिलांनी, ती जी विशाखा होती तिला निरोप देत असताना, सासरी पाठवत असताना सांगितल्या. आणि या 10 गोष्टी जर प्रत्येक आमच्या भगिनीनं आपल्या जीवनामध्ये उतरवल्या तर निश्चितच त्यांच्या संसारामध्ये परस्पर प्रेम, परस्पर जिव्हाळा निर्माण झाल्याशिवाय राहणार. आणि म्हणून तो जो कुटुंब आहे तो धन्य गृहस्थाश्रम होण्यासाठी वेळ लागणार नाही. आणि म्हणून ही सगळी गोष्ट त्यांच्या अंतःकरणामध्ये जरी आली तरी सुद्धा एक महत्वाची गोष्ट अशी आहे की सज्जन हो,
हे सौंदर्याच्या गोष्टी, वरवरचं सौंदर्य महाराजांना अपेक्षित नव्हतं. तर या सगळ्या गोष्टी ज्या यायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी येण्याकरिता सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की अंतःकरण वृत्ती ही त्या पद्धतीची असली पाहिजे. आणि म्हणून या पद्धतीचं जर वागायचं असेल तर नुसतं सुंदर दिसण्यावरून जमत नाही. म्हणून आमचे काही लोक सांगतात की काळ्या मुंगीपेक्षा तांबडी मुंगी जास्त चावत असते. म्हणून एखादी काळी बायको असेल किंवा तिच्यापेक्षा सुंदर दिसणारी बायकोही सुद्धा कधी कधी मारक ठरत असते, आणि सावळी दिसणारी बायकोही सुद्धा कधी कधी संसारामध्ये संसार आदर्श करून दाखवत असते. म्हणून सुंदरता ही नुसतं बाह्यरंगाची महाराजांना अपेक्षित नव्हती, तर महाराजांना ती सुंदरता अपेक्षित आहे ती स्त्रीमध्येच नाही तर त्या पतीमध्ये सुद्धा, त्या या पृथ्वी तलावर जन्माला आलेल्या प्रत्येक घटकामध्ये ती सुंदरता असावी. कोणती? तर हृदयाची शुद्धी, हृदयाची सुंदरता असावी. आणि म्हणून सुंदर वही है आदमी जिसका हृदयपट शुद्ध है, हा विचार महाराजांनी मांडला. विचारिक सुंदरता असावी, विचाराने अंतःकरणातील विचार हे सुंदर असावेत. तो चेहऱ्यानं सुंदर असला नाही तरीही मात्र चालेल. आणि म्हणून शास्त्रामध्ये काही 3 प्रकारचे दोष सांगितले आहेत चित्ताच्या संबंधानं, त्रिदोष आलेले आहेत. हे 3 दोष फार घातक ठरत असतात. मल, विक्षेप आणि आवरण असे ते 3 दोष आहेत. त्याच्यामध्ये या दोषांचं आपण त्याग करणं अत्यंत अगत्याची गोष्ट आहे. सद्भाविक सज्जन हो, या 3 दोषावर थोडासा प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न करणार. मल दोष आहे. मल म्हणजे काय? पापात्मक वासना. विक्षेप म्हणजे चंचलता. चंचलता हे विक्षेप त्याला म्हणतात. आवरण आहे सत्य स्वरूपाचं भान नसणे, स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान असणे, याला आवरण असं म्हणतात. देवत्वाची ज्योत दीप्तिमान परी आवरण पडले मलिन, ते साफ करावयासी प्रयत्न म्हणती साधन त्या लागी. हे ग्रामगीतेच्या 37व्या अध्यायामध्ये आवरणाचा विचार महाराजांनी सांगितला. आणि मल म्हणजे काय? मल या दोषाची सुंदर अशा पद्धतीची व्याख्या रहस्यामृतामध्ये केलेली आहे. रहस्यामृतकार म्हणतात की म्हणे म्या उत्तम खावे ल्यावे, उत्तम ऐकावे भोगावे, तैसेची मिळता स्वभावे, तैसे न मिळता स्वभावे. तळमळ करी, मी चांगल्या पद्धतीचं खाल्लं पाहिजे, मला चांगल्या पद्धतीचे भोग मिळाले पाहिजे, मी चांगल्या पद्धतीचं ऐकलं पाहिजे, मला माझ्या इच्छा सगळ्या पूर्ण झाल्या पाहिजे अशी अपेक्षा करतात. आणि ती इच्छा पूर्ण झाली नाही तर मग तळमळ करतात. आणि ती इच्छा पूर्ण करण्याकरिता कधी कधी चुकीच्या मार्गाचा सुद्धा अवलंब करून स्वतःची इच्छा पूर्ण करण्याकरिता जातात. अर्थात पापात्मक जी वासना आहे त्याला मल असं म्हणतात. पुढे ते रहस्यामृतकार म्हणतात की मल म्हणजे काय? नाना उपाय करूनी पाही अपुरे पळता झुरे हृदयी, प्रत्याध्याने कष्टही होई नाना परी, विषय ध्येय परो धरोपरी पट करी परोपरी खटपटी, गुण दोष शोधक दृष्टी मल या नाव, अनाचारस्तु मालिन्यम, अत्याचारी मूर्खपण हेची मलाचे लक्षण, दुर्वासना. अर्थात दुर्वासना जी आहे, चुकीची वासना, चुकीची इच्छा मनामध्ये प्रगट होणे, मनामध्ये कोणाबद्दल दोष निर्माण होणे, मनामध्ये कोणाचे गुणाचं अधिक होणे, हे मलाचं लक्षण आहे. आणि हे जे 3 दोष आहेत हे 3 गुणाचे आहेत. आणि म्हणून भगवान कृष्ण सांगतात की नैस्त्रैगुण्य भवा अर्जुना. गीताचार्य पूज्य तुकाराम दादांनी त्या आनंदामृताच्या प्रस्तावनेमध्ये फार केला या 3 गुणाचा. आणि म्हणून
आपलं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. कारण अंतःकरण जर शुद्ध नसेल तर आपल्या अंतःकरणामध्ये कशी भावना तयार होते. ग्रामगीता सांगते की आमच्या अंतःकरणामध्ये मग ही भावना तयार होते की दुसऱ्याची पाहता हसणे, दुसऱ्याची आपत्ती पाहुनी पळणे, दुसऱ्याचे वैभव देखुनी जळणे होते ऐसे. परी आम्ही वंचित दर्शनासी, परसुखी आनंद कुठला आम्हासी, आपुल्या स्वार्थे अल्प संतोषी मानतो स्वर्ग. ही भावना आमची होती असं ग्रामगीता सांगते. आणि ही भावना कधी होते? ज्यावेळी आमचं अंतःकरण मलिन असते. आणि मलिन अंतःकरण ज्यावेळेस असते त्यावेळेसच या भावना आमच्या हृदयामध्ये प्रवेश करत असतात. आणि म्हणून गीताचार्य पूज्य तुकाराम दादा म्हणतात की या तीनही दोषाचं आम्ही पयन केलं पाहिजे. अर्थात हे तीनही दोष आमच्यातले घालवून टाकले पाहिजे. त्यावेळेस आमचं अंतःकरण शुद्ध. आणि अंतःकरण शुद्ध नसताना जर आमच्या वरून आम्ही कितीही सुंदर असलो तर ती कुरूपता आहे, ती सुंदरता नाही आहे. अंतःकरण जर शुद्ध नसेल तर ती आपल्या सुंदरतेची विटंबना आहे. ज्ञानेश्वरी महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की एरवी तरी पंडुसुता, अंतर शुद्ध नसता, बाहेरील कर्म सर्वता विटंबुगा. तो विटंब आहे, तो दंभ आहे, ते नाटक आहे तुमचं. म्हणून प्रेम करत असताना सुद्धा अंतःकरणापासून प्रेम करा. कारण प्रेम करणं जो आहे ते विकारी प्रेम आणि विचारी प्रेम अशा दोन प्रकारचं असते. म्हणून स्वार्थी प्रेम संसारामध्ये असू नये, तर परस्पर जिव्हाळा त्या संसारामध्ये असला. त्यावेळेस कुठं हा संसार तुमचा परमार्थमय व्यवहार ठरू शकतो. आणि म्हणून परमार्थमय व्यवहार करायचं असेल तर त्याची सुरुवात ही मैत्रीपासून झाली पाहिजे, करुणेपासून झाली पाहिजे, दुर्जनांच्या निषेधापासून झाली पाहिजे. कारण उत्तमांचाची संग्रह बरवा, वाईटाचा निषेधची करावा, जराही पणपून द्यावा वृक्ष वाईटाचाही, ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात. आणि म्हणून दुःखी जनांच्या बाबतीत करुणा असणं, अशा पद्धतीच्या काही ज्या भावना अंतःकरणामध्ये निर्माण होणं, हीच खरं सज्जन हो, हेच खरं परमार्थमय व्यवहाराची वाटचाल. आणि म्हणून 5 प्रकारचे यज्ञ सुद्धा सांगितले आहेत. त्या यज्ञांचा सुद्धा अवलंब करावा. आणि नाही आपल्याकडून काही होत असेल की नाही, तर मात्र महाराजांनी सांगितलं की परमार्थमय व्यवहार जर करायचा असेल तर परमार्थमय व्यवहाराची सरळ सरळ व्याख्या काय आहे? परमार्थमय व्यवहाराची सरळ सरळ व्याख्या ही आहे की मनुष्य निरोगी सात्विक बनावा, त्यास व्यसनांचा उपद्रव नसावा, त्याचा व्यवहार त्रासदायी न व्हावा कोणासही, याला म्हणतात परमार्थमय व्यवहार. कोणता? मनुष्य निरोगी बनावा. फक्त निरोगी म्हणून चालत नाही, कारण नुसतं निरोगी असणारे लोक सुद्धा समाजामध्ये घातक ठरू शकतात. रावण निरोगी होता, पण त्याच्या निरोगीत्वामुळे सुद्धा समाजाला कितीतरी आपत्ती भोगावी लागली. म्हणून नुसतं निरोगी असू नये, तर मनुष्य निरोगी सात्विक बनावा. त्या निरोगीपणासोबत त्याच्यामध्ये सात्विकता, सत्वगुणाची वृद्धी असली पाहिजे. म्हणून मनुष्य निरोगी सात्विक बनावा आणि त्याकरिता त्यास व्यसनांचा उपद्रव नसावा. त्याच्याकरता तो निर्व्यसनी असला पाहिजे. आणि म्हणून त्याकरता त्याला व्यसन नसलं पाहिजे. बरं, आमच्या संतांनी सांगितलं काय की व्यसन करू नका म्हणून? हो, भगवान बुद्धांसारख्या महात्म्यांनी सुद्धा सांगितलं की सुरा मेरय मद्यपमाद्यठाना वेरमणी सिक्खापदं समाधियामी, नशिल्या पदार्थाचं सेवन करणार नाही. म्हणून मनुष्य निरोगी सात्विक असावा, त्यास व्यसनांचा उपद्रव नसावा आणि जेणेकरून त्याचा व्यवहार त्रासदायी न व्हावा कोणासही. त्याच्या वागण्या बोलण्यानं दुसऱ्याला त्रास होऊ नये, याला म्हणतात परमार्थमय व्यवहार. आणि या दृष्टीनं त्याची वाटचाल असली पाहिजे. त्याचं बोलणं सुद्धा सुंदर असलं पाहिजे. अहो, आमच्या अथर्ववेदानं सांगितलं कसं बोलावं, तर वाचा वदामि वधुवत, अमृतासारखे आमचे शब्द असले पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रसंतांनी सुद्धा सांगितलं की सबसे मीठा बोल बाबा, सबसे मीठा बोल, जरा भावान भक्तीन बोलना, गळ्या प्रेमाची जबान खोलना. हे आमच्या संतांनी सांगितलं.
चाल चल मिठा मधुबोल मिठा राष्ट्रसंतांचं भजन आहे. आणि म्हणून बोलण्यात माधुर्य ओतावे आपुल्या प्रेमी ग्रामगीता सांगते. आणि आमची ज्ञानेश्वर माऊली तर त्याही पलीकडे जाऊन सांगतात. काय माऊलींच्या ओवीचं चिंतन करावं थोडक्यात. माऊली म्हणतात की तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कारण वाचे बरवे कवित्व कवित्वी रसिकत्व आणि रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा असं आमचं बोलणं असावं. आमच्या बोलण्याला परतत्वाचा स्पर्श असावा. आणि म्हणून आमचे ज्ञानोबा सांगतात की सज्जन हो, बोलायचं आहे ना, मग कसं बोला. तैसे साच आणि मवाळ. खरं बोला, पण कसं बोला. खरं बोलल्यानंतरही ते कोणाला रुतलं नाही पाहिजे असं बोला. खरं बोला, पण जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात सत्य बोल मुखे दुखवे अनेकांच्या दुःखी. सत्य बोला, पण त्या बोलण्याला जर दुसऱ्याला दुःख होत असेल तर त्याचंही भान ठेवून बोला. म्हणून तैसे साच आणि मवाळ, त्याकरिता मितले आणि रसाळ. कमी बोला पण रसाळवाणी न बोला. काय वर्णन करा महाराज. आमचे तपोमूर्ती संत गाडगे बाबा काही शिकले नव्हते, शाळेचं तोंड पाहिलं नव्हतं, पण भरली रसाळवाणी हे एक संत कैसे. वैकुंठवासी चिंधे महाराज सांगतात की करिताती कीर्तनाला विद्यामुळी नसोनी भरली रसाळवाणी हे एक संत कैसे. आणि आपण शिकले सवरलेले लोक कसे बोलतो, काय बोलतो की आपल्या बोलण्यानं महाराज सांगतात की आपल्या बोलण्याने उबगतील जन ऐसे कधी न करावे भाषण. असभ्य हे कट नसावे वर्तन, कर्कशता न दिसावी वागण्यातून, दुसऱ्याचे पूर्ण ऐकल्याविन न द्यावे मधून उत्तर. या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोलणं म्हणजे वाचा वदामि मधुवत. हा आमचा अथर्ववेदाचा संदेश आहे. याला म्हणतात परमार्थमय व्यवहार. हे अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय या गोष्टी निघू शकत नाही. कारण मी नेहमी सांगत असतो माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, की सज्जन हो, एखाद्या पाण्याच्या ग्लासमध्ये जर पाणी भरलेलं आहे आणि त्या ग्लासला जर धक्का लागला आणि जर तो ग्लास उलटला गेला तर त्या ग्लासमधून पाणीच बाहेर येईल. दुधाच्या कपामधून जर दूध सांडलं तर दूधच बाहेर येईल. अर्थातच ज्याच्यामध्ये जे असते तेच बाहेर येत असते. तसं तुमच्या अंतःकरणामध्ये जे आहे तेच बाहेर येत असते. आणि म्हणून आमच्या संतांनी सांगितलं की गळ्या हे गोष्ट तुमच्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे. तुमच्या गळ्यामध्ये माळ आहे की नाही हे महत्वाचं नाही, पण तुम्ही वाचेचे रसाळ आणि अंतराचे निर्मळ आहे की नाही हा महत्वाचा भाग आमच्या संतांना वाटतो. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की वाचेचा रसाळ अंतरी निर्मळ त्याचे गळा माळ असो नसो. माळ आहे की नाही हा दुय्यम भाग आहे. पूजापाती दुय्यम है, पहिली बात तो संयम है. पहिले संयम असला पाहिजे लहर सद्विचार प्रवाहामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये एरवी अंतर शुद्ध नसता बाहेरील कर्म सर्वता विठंबुगा ज्ञानेश्वर महाराज सांगतात. म्हणून आमचं अंतःकरण शुद्ध असणं महत्वाचं आहे. आमचं कार्य सत्य असणं महत्वाचं आहे. आमच्या मुखामध्ये नाम आहे की नाही तो भाग तर महत्वाचा आहेच, पण त्याआधी आम्ही सत्कार्य करतो आहोत की नुसतं नामच करत आहोत आणि दुष्कृत्य करत आहोत याचंही चिंतन होणं महत्वाचं आहे. आणि त्याच दृष्टीनं महाराजांनी म्हटलं आहे की जिस सच काम किया जगने जिसने उसने प्रभु नाम लिया न लिया. त्याला बंधन नाही. आणि म्हणून या पद्धतीनं मंदिरी बैसुनी नाक दाबावे त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे, तहानलेल्या प्रेमे पाणी पाजावे श्रेष्ठ तीर्थ स्नानाहून. आम्ही जर समाजाशी विन्मुख असू आणि नुसतं देव 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 करत असू तर आमची भक्ती खरी ठरू शकत नाही. कारण जनता रूप जनार्दनाची ज्यात सेवा न होय साची त्यास आम्ही गीता मान्य कर्माची पदवी न देऊ आमच्या संतांचा ठाम सिद्धांत आहे. संत सांगतात की जन नोहे अवघा जनार्दन. आणि म्हणून त्या जनता जनार्दनाच्या सेवेमध्येच आमच्या
परमात्म्याची, सर्वेश्वर व्याप्त असलेल्या परमात्म्याची सेवा आहे आणि म्हणून आमच्याकडून ती घडली पाहिजे. हा जो काही व्यवहार आहे, हा व्यवहार जो आहे तो पारमार्थिक ठरते. मग तो देवाचं नाव घेत असेल नसेल तरीही सुद्धा, जर तो सत्कार्य करत असेल, देवाला अपेक्षित कार्य करत असेल तरीही सुद्धा तो पारमार्थिकच ठरत असतो. आणि म्हणून सज्जन हो, लोककल्याण करणारा पुरुष जर तो देवाचं नाव घेत नसेल, देवाचं भजन करत नसेल, पण लोकांच्या कल्याणाकरिता जर झटत असेल, लोकांच्या जगाच्या कल्याणाकरिता जर तो झटत असेल, तर तो सज्जन सुद्धा वास्तविक पाहता तो नास्तिक ठरू शकत नाही. वास्तविक पाहता ढोबळमानानं ज्याला नास्तिक म्हटल्या जाते, नास्तिको वेद निंदका, जो वेदाची निंदा करतो, जो संत, जो देव मानत नाही, त्याला नास्तिक म्हटले जाते. परंतु ग्रामगीतेमध्ये महाराजांनी एक धाडिष्ट्य केलं आहे. नास्तिकाची एक थोडंसं वेगळ्या दिशेनं चिंतन मांडत असताना ते म्हणतात की ठीक आहे, नास्तिक जरी असला तरी तो नास्तिकची नोहे, तो तत्वतः नास्तिकची नोहे, जो सर्वाशी सुखवित आहे, तो देवदेव जरी न गाये तरी देवसेवाची त्या घडे. जो देवाचं भजन करत नाही पण देवाच्या अपेक्षित असलेलं कार्य त्याच्याकडून घडत आहे, असा जर तो असेल तर तो तात्विक दृष्टीने नास्तिकच नाही. आणि म्हणून नारदीय भक्तिसूत्रांनी जरी म्हटलं असेल की स्त्री धन नास्तिक वैरी चरित्रम न श्रवणीयम, आणि म्हणून असा नास्तिकाचा धिक्कार जरी केला असेल तरी तुकडोजी महाराज म्हणतात की तो नास्तिकही प्रिय आम्हा. आणि म्हणून नास्तिक सुद्धा प्रिय, कारण त्याच्या व्यवहारिक शुद्धीला, त्याच्या समाजाशी व्यवहार करत असताना त्याच्या आंतरिक वैचारिक परस्परामध्ये असलेल्या व्यवहाराला महत्त्व दिलेलं आहे. तुलसीदास स्वामी सुद्धा सांगतात की अरे त्यानं देवाचं नाव घेतलं की नाही घेतलं यापेक्षा तो या न्यायनीतीनं जर वागत असेल ना तर त्याला देवाचं भजन करण्याची गरज नाही, त्याला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. तुलसीदासांनी तर सरळ सांगितलं, निर्वाळच देऊन टाकला की सत्यवचन अरुलीनता परस्त्री मात समान, अरे इत्तेसे हरिना मिले तो तुलसीदास जवान. एवढ्यानं जर हरी भेटला नाही ना, सत्यवचन बोलल्यानं, लीनता धारण केल्यानं आणि परस्त्रियांना मातेचा दर्जा दिल्या, या 3 गोष्टी जीवनात आत्मसात केल्यानंतर जर कदाचित तुम्हाला हरी मिळाला नाही ना तर त्याला जबाबदार मी राहील, असं तुलसीदास छाती ठोकपणे सांगतात. आणि म्हणून या संत गोस्वामी तुलसीदासांचा आपण संदेश कानी घेतला पाहिजे. कारण पारमार्थिक असो की व्यावहारिक असो, ह्या सगळ्या गोष्टी जर कशावरून ठरत असतील तर सज्जन होत्या आपल्या विचारावरून ठरत असतील. माणूस चांगला आहे की वाईट आहे हा त्याच्या दिसण्यावरून ठरत नाही, त्याच्या गळ्यात किती माळा आहे त्याच्यावरून ठरत नाही, त्यानं किती प्रकारचं गंध लावला याच्यावरून ठरत नाही, तो किती शान शौकीने राहतो याच्यावरून ठरत नाही, तो किती तास भजन करतो याच्यावरून ठरत नाही, किती नामस्मरण करतो याच्यावरून तो माणूस श्रेष्ठ आहे कनिष्ठ आहे ठरत नाही. तर या सगळ्या गोष्टी करत असताना, या सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये असताना तो अंतःकरणाने कसा आहे, तो लोकांशी वागत बोलत असताना, व्यवहार करत असताना कसा वागतो, त्याच्या वागण्या बोलण्यावरून, त्याच्या वैचारिकतेवरून, त्याच्या चिंतनावरून तो श्रेष्ठ आहे की कनिष्ठ आहे हे ठरत असते. आणि म्हणून प्रापंचिक व्यवहारच त्याची दृष्टी बदलली आणि त्या दृष्टीचा किंवा त्याच्या उद्देश उच्च दर्जाचा असला की त्याचा तो व्यवहारच पारमार्थ रूप ठरत असतो. हे सगळं विचारावर अवलंबून आहे. कारण तुम्ही ज्या पद्धतीचे विचार तुमच्या अंतःकरणात ठेवता, तुम्ही ज्या पद्धतीचे तुमच्या अंतःकरणामध्ये चिंतन ठेवता, तुमच्या अंतःकरणामध्ये ज्या ज्या गोष्टींचं चिंतन करतात त्या चिंतनावरूनच तुम्हाला चिंतने तद्रूपतः, अर्थानं चिंतनावरून तुम्ही त्या पद्धतीचे ठरत असता. रामकृष्ण परमहंसांच्या त्यांनी एक कथा सांगितली होती रामकृष्ण परमहंसांनी. ती कथा मी तुमच्यासमोर मांडतो आणि त्यावरून मला हे सिद्ध करायचं आहे की तुमचा परमार्थमय व्यवहार, परमार्थमय वागणूक, परमार्थमय जीवन हे तुमच्या विचारावर अवलंबून आहे. तुम्ही जे संत विचार समाजात बोलत आहात, तुम्ही जे संत विचार समाजात मांडत आहात, त्या संत विचारांचं आचरण करण्यामध्ये किंवा त्याचंच अखंड चिंतन करण्यामध्ये तुमचं पारमार्थिकत्व दडलेलं असते.
एका वेश्येच्या, रामकृष्ण परमहंसांनी सांगितलेली गोष्ट आहे, एका वेश्येच्या घरासमोर एका संन्याशाची कुटी होती. परस्पर आमने सामने त्या दोघांचे, तिकडे तिची त्या वेश्येचं घर आणि त्याच्याच अपोजिट साईडनं त्या संन्याशाची खोली होती, कुटी होती. असं असताना काय होतं की ती जी वेश्या होती, ती वेश्या रोज त्या साधूचं चिंतन करत होती, त्या साधूकडे पाहत होती की काय या साधूचं भाग्य आहे की याला या जन्मात आल्यानंतर इतकं परमात्म्याचं नामचिंतन करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं आहे. या जन्मात आल्यानंतर हा परमात्म्याच्या चिंतनामध्ये आपला कालखंड घालवतोय आणि काय याचं भाग्य असेल. खरोखर हा साधू भाग्यवान आहे. कदाचित मला जर या साधू सारखं जीवन जगता आलं असतं तर मी कुठंतरी एक उद्धार या जन्मात करून घेऊ शकली असती, मोक्षाची प्राप्ती करून घेऊ शकली असती. आणि म्हणून ती बाह्य दृष्टीनं जरी वेश्या व्यवसाय करत असली तरी सुद्धा अंतःकरणामध्ये मात्र त्या साधूचं चिंतन ती करत होती, त्या साधूचाच विचार करत होती. आणि झालं काय नेमकं की तो जो साधू होता, तो साधू मात्र त्या वेश्येच्या घराकडे पाहत होता आणि रोज तिच्या घराच्या दरवाजाजवळ असलेल्या चपला मोजत होता. काय ही वेश्या आहे, अरे अरे अरे, आज इतके आले, काल इतके होते, परवा तितके होते, काय हिचं जीवन आहे. आणि ही काय वेश्या आणि काय हिचं थर्ड क्लास जीवन आहे, ही नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. आणि तिचं असं तसं तिच्याबद्दल वाईट चिंतन करत हा साधू बसत होता. कर्मधर्म संयोगानं ते साधूही मरण पावला आणि ती वेश्याही सुद्धा मरण पावली. त्यानंतर काय झालं की ती वेश्या स्वर्गामध्ये गेली आणि तो साधू नरकामध्ये गेला. आता साधू नरकामध्ये गेला आणि वेश्या स्वर्गात गेली. त्यावेळेस तिथं वाद निर्माण झाला. तो साधू देवाशी वाद घालायला लागला की देवा, मी जीवनभर परमार्थ केला, तुमचं भजन केलं, अखंड ध्यान चिंतन केलं, पारमार्थिक आध्यात्मिक चिंतनामध्ये मी काळखंड घालवला माझा, आणि मला नरकाची प्राप्ती. आणि ती वेश्या का तिचं तोंड सुद्धा पाहणं आपले पारमार्थिक क्षेत्रामध्ये एक पद्धतीचं म्हणजे एक अशुभ मानलं जातं. अशा वेश्येला तुम्ही स्वर्गात दिला. त्यावेळेस त्या ठिकाणी त्या साधूला सांगितलं गेलं की साधू महाराज, तुम्ही जे म्हणतायत ते अगदी बरोबर आहे, परंतु हा जो व्यवहार चालतोय ना, हा बाह्य दृष्टीनं नाही तर आंतरिक दृष्टीनं चालत असतो. कारण तुमचं चिंतन काय आहे, तुम्ही ज्यावेळेस मरण तुमच्या समोर डोळ्यासमोर होतं त्यावेळेस अंतकालेश्च स्मरण मुक्त्वा मावेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, अंतकाळी अंती जया जे आठवे तो तेच गती ते पावे, म्हणून नित्य स्मरावे मातेची तुवा, म्हणून मातेची स्मरावे नित्य तुवा. म्हणून अंतकाळामध्ये जे चिंतन असेल त्या चिंतनानुसार तुम्हाला प्राप्ती होत असते. आणि म्हणून तुमचं चिंतन मात्र त्या वेश्येच्या कडे होतं आणि ती वेश्या मात्र तुमचं चिंतन करत होती की मी जर या साधूसारखं जीवन जगू शकली असती तर माझा उद्धार झाला असता. अर्थात तुमचा उद्धार व्हावा की तुमचं अधोगती व्हावी, तुम्ही श्रेष्ठ आहात की तुम्ही कनिष्ठ आहात, हे तुमच्या वैचारिकतेवरून ठरत असते, तुमच्या चिंतनावरून ठरत असते. आणि म्हणून तुमच्या अंतःकरणामध्ये तुमचं अंतःकरण त्या गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे. रामकृष्ण परमहंस असं सांगतात की आकाशातल्या गरुडाची नजर जमिनीवरच्या कुजक्या मासावर असेल तर त्यापेक्षा खडकावर बसून चंद्रावर दृष्टी खिळवणारा चकोर खरोखर उच्च ठरणार आहे. अर्थातच जो चकोर आहे त्या चकोराचं जे चिंतन आहे ते चिंतन श्रेष्ठ ठरते त्या गरुडापेक्षा, जर तो मासाचं चिंतन करत असेल. आणि म्हणून दुसऱ्यांच्या सद्गुणांचं चिंतन करा, दुसऱ्याचे दोष पाहू नका. दोष पाहायचे असतील तर स्वतःचे पहा. आणि म्हणून
ही वृत्ती तुमची आमची झाली पाहिजे. तुमच्या अंतःकरणामध्ये जर शुद्धता असेल तर ती शुद्धता तुम्ही अशुद्ध जागी जरी असेल तरी सुद्धा तुमचं श्रेष्ठत्व खुलवून दिल्याशिवाय राहणार. आणि म्हणून तुम्ही काय करता हे महत्वाचं नाही आहे. तुम्ही करत असताना तुमची भावना काय आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये काय विचार आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही भजन करत असताना तुमचं मन भजनामध्ये आहे का हे महत्वाचं आहे. तुमचं तन भजनामध्ये आहे का ही महत्वाची गोष्ट नाही. कारण अहो ज्यात मनची नसते ते करूनही वाया जाते. मग मन बुद्धी दोन्ही नाही जेथे तेथे काय घडवावे. रामगीता बोलते आणि योग वासिष्ठ सुद्धा सांगते की राम मन कृत कृतम न शरीरम कृत कृत. जे मनानं केलं तेच खरं केलेलं आहे गड्या. शरीरानं कितीही जरी केलं तरी ते केल्यामध्ये मोडल्या जात नाही. अर्थातच तुमचं मन ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी झालेली कृती ही कृती आहे असं गृहीत धरल्या जात असते. आणि म्हणून नारदाने जे काही कळलावेपणा केला तो कळलावेपणा याच्यासाठी केला की जगाच्या हिताकरिता नारद इकडची तिकडं आणि तिकडची तिकडं चहाडी करत होते. डॉक्टर लोक ऑपरेशन करताना शरीराची चिरफाड करतात, पण ती चिरफाड करत असताना सुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये ही भावना असते की हा जो पेशंट आमच्याकडे आला आहे हा दुरुस्त झाला पाहिजे आणि तो दुरुस्त व्हावा या सद हेतून ते ऑपरेशन करत असले तरी ऑपरेशन करत असतात. या न्यायानं त्या डॉक्टरांनी केलेलं अवयव छेदन ही सुद्धा दयाच ठरते असा सिद्धांत ग्रामगीतेनं मांडलेला आहे. म्हणून कधी कधी काही गोष्टी वरून दिसण्याकरिता जरी चुकीच्या असल्या तरी आतून मात्र त्या गोष्टी त्या होण्याकरिता अत्यंत आवश्यक अशा त्या गोष्टी असतात आणि त्या गोष्टी योग्य असतात. अर्थातच कोणत्याही जे कामाचं मोल ठरत असते सज्जन हो, व्यवहार करत असताना त्या व्यवहारामधले कोणत्याही व्यवहाराचं जे मोल ठरते ते त्याच्या उद्देशावरून ठरत असते. तुमचा व्यवहार हा वरून बोलण्या चालण्यापुरताच पारमार्थिक नसावा. वा 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 काय तुमच्याबद्दल, वरून नम्रतेनं बोलणं आणि आतून मात्र ताठा असणे आणि वरून नम्रता दाखवणे असं मात्र तुमचा व्यवहार असू नये. तर आत बाहेर एक असलं पाहिजे. आत एक बाहेर एक असं असू नये. तर अंतरामध्ये जी भावना आहे तीच बाहेर सुद्धा प्रकट झाली पाहिजे. बरेच लोक खाली झुकून कमरेतून खाली झुकून जयगुरु घालतात, नमस्कार करतात, पण अंतःकरणामध्ये मात्र अहंकार अभिमान ताठ भरलेला असतो. अंतःकरणामध्ये मात्र तितकी नम्रता नसते. कारण एक गोष्ट सांगतो सज्जन हो, वैकुंठवासी घोसरकर महाराज म्हणत की साप जो असतो त्या साप ताठ असतो, पण ज्यावेळेस त्या सापाला डंख मारायचा असतो त्यावेळेस तो साप काय करतो, तो साप खाली वाकत असतो आणि डंक मारत असतो. खाली वाकल्याशिवाय सापाला डंक मारता येत नाही. तसे काही विषारी लोक असतात जे तुमच्या समोर बाह्यदृष्टीनं झुकतात पण अंतःकरणामध्ये मात्र ताठा असतो आणि म्हणून यांच्यापासून सावधान राहायला पाहिजे. म्हणून वरून ज्या काही क्रिया केल्या जातात या क्रिया करत असताना सद्भाविक सज्जन हो, या सगळ्या क्रिया घडत असताना त्या क्रिया अंतःकरणापासून घडल्या पाहिजे, वरवरती कृती असू नये. आपण जे काही करतो आहे त्याचा उद्देश हा अंतःकरणापासून शुद्ध असावा लागतो. आणि म्हणून एक उदाहरण सांगतो की सगळे लोक जेवण करतात, तुम्ही मी सगळे लोक पशु पक्षी सुद्धा जेवण करतात, पण माणसामध्ये जेवण जे लोक करतात त्या जेवण करणाऱ्यामध्ये मी चिंतन मांडतो की काही लोक असे आहेत की कुणी स्वादाकरिता भोजन करते, नको असले तरी पोटात कोंबते. काही लोक फक्त स्वादासाठी जेवण करतात. वा, हा पदार्थ चांगला लागतो खाण्याकरता म्हणून तो मुळासकट संपेपर्यंत खातच बसतात. भूक नसली तरी सुद्धा पदार्थ आवडीचा आहे म्हणून पोटात कोंबत राहतात. असाही एक जेवणारा वर्ग आहे. एक वर्ग असा आहे की काहींनी खाण्याचीच वाढवली कला. भात खाती टोपला वरून चिंच पाणी पेला असाही एक वर्ग आहे. ग्रामगीतेमध्ये चिंतन आलेलं आहे. अर्थात
याच्यापासून काय होते, खाताना जीभ करी व्हावा, चाळून चाळून केला रवा, आटून आटून केला खवा, खाताना जीभ करी व्हावा, पण पोट जाई कामातून ही अवस्था त्याला प्राप्त होते, ग्रामगीता बोलते. म्हणून नुसता प्रपंचमय व्यवहार जो आहे हा या पद्धतीचं स्वादलोलूप जीवन जगणं हा प्रपंचमय व्यवहार आहे. आणि या उलट नाम घेता ग्रासोग्रासी तो नर जेवणी उपवासी, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. अर्थात आमचं जे जेवण आहे हा भूमातेचा प्रसाद आहे, जे शेतकऱ्याच्या कष्टानं हा निर्माण झालेला आहे. भोजन म्हणजे भूमातेचा प्रसाद, ज्यात शेतकऱ्याचे कष्ट विशद, ते अन्न सेवावे सेवेस्तव. हा जो भाग आहे हा भाग म्हणजे हे समजून घ्यावा आस्वाद. हा जो भाग आहे सज्जन हो, हा भाग आहे जेवणाचा आणि हा भाग आहे परमार्थमय व्यवहाराचा. अर्थात जेवण दोघांनाही केलं, पण एकानं नुसतं स्वादलोलुपतेतून केलं म्हणून त्याचा व्यवहारमय परमार्थ ठरला. आणि भोजन हा भूमातेचा प्रसाद आहे. आणि नामस्मरणासोबत ज्यानं जेवण केलं, सात्विक वृत्तीनं ज्यानं सात्विक अन्न खाल्लं आणि पाहिजे इतकंच खाल्लं, तो जो व्यवहार झाला तो परमार्थमय व्यवहार. आणि म्हणून हे जेवण करत असताना आणखीन एक पारमार्थमय व्यवहार त्याच्याही पलीकडचा सांगतो. भोजन करत असतानाचा शास्त्रामध्ये सांगितलेले जे 3 ऋण आहे ते 3 ऋण या पद्धतीने आले की जेवण करत असताना आपण जे काही जेवण करत आहोत त्याच्यामध्ये आपल्या अवतीभोवती जर कोणी एखादा गरजू असेल, त्या जे भोजनाकरता आर्त असेल, तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की आर्त भूता द्यावे अन्न. या न्यायानं एखादा जर आर्त असेल तर त्याची सुद्धा भूक भागवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण अर्थातच त्याला भूतयज्ञ अशा पद्धतीचं म्हटलं जाते. आणि म्हणून भूतयज्ञ म्हणजे भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी देणं हा एक भूतयज्ञ आहे. आणि म्हणून शास्त्रामध्ये 3 प्रकारचे ऋण सुद्धा सांगितलेले आहेत. ह्या परमार्थमय व्यवहारामध्ये ते 3 प्रकारचे ऋण सुद्धा आपल्याला त्या 3 ऋणामधून सुद्धा मुक्त होता आलं पाहिजे. आणि या 3 ऋणामधून जर मुक्त होता आलं नाही तर सज्जनो आपला संसार काही परमार्थमय होऊ शकत नाही. आणि म्हणून तो परमार्थमय व्यवहार व्हावा अशी जर तुमची आमची खरोखर अंतःकरणापासून अपेक्षा असेल तर त्या 3 ऋणापासून मुक्तता मिळवणं हे आपलं परम कर्तव्य आहे. आणि ते आपण कर्तव्य पूर्ण केलंच पाहिजे हा मी आग्रह करतो. कारण आमच्या संतांनी त्या 3 ऋणातून मुक्त होण्याकरिताच संसारी जीवन तुम्हाला जगता आलं पाहिजे या पद्धतीचा विचार मांडला. ते 3 ऋण आहेत. एक पितृ ऋण आहे, एक ऋषी ऋण आहे आणि एक देव ऋण आहे. या 3 प्रकारची ऋण आहेत. आणि हे 3 ऋण कसे आहेत आणि त्या 3 ऋणातून कसं मुक्त होता येतं आणि त्यातून मुक्त झाल्यानंतर आपला संसार हा परमार्थमय कसा होतो याचं चिंतन. आणि एरवी परमार्थ हा प्रपंच हा नाहीच, तो भासतोय. आणि याचं ज्ञान झाल्यानंतर परमार्थ शिल्लक राहत नाही, तो प्रपंच शिल्लक राहत नाही, तो प्रपंच परमार्थ रूप होऊन जातो. तो कसा होऊन जातो आणि याचं सुद्धा एक शास्त्रीय आणि वैदांतिक अर्थात वेदांताच्या परिभाषेमध्ये आपण उद्या चिंतन करणार आहोत. आणि उद्या परमार्थमय व्यवहार हो हा विषय संपून परमार्थमय व्यवहार हो याची पुढची जी कळी आहे ती म्हणजे ना हम रहे अपने लिए याच्यामध्ये शक्यतो प्रवेश करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. असो, याच पेजवर मला नाव आठवत नाही आणि लिहून घ्यायची मला आठवण राहिली नाही. याच पेजवर आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विभागीय प्रदेश वारकरी संप्रदायाचे फार मोठे कार्यकर्ते आमचे महाराज आहेत. त्यांचं मला नाव आठवत नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि मी त्या पद्धतीची पोस्ट काल आपल्या या पेजवरही टाकलेली आहे आणि सगळ्याकडे प्रसिद्धही केलेली आहे. आदरणीय महाराजांचं आज रात्री याच पेजवरती 8 ते 9 या वेळेमध्ये सुंदर असं गीतासार या विषयावर प्रवचन होणार आहे. त्या प्रवचनाचा सर्व सद्भाविक सज्जनांनी लाभ घ्यावा या पद्धतीची एक मी विनंती करतो. आणि आज या ठिकाणी पुन्हा
एक दिवसाचा खंड पडल्यानंतर पुन्हा आपण या अष्टश्लोकी भागवताचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आपण सर्व सद्भाविक सज्जनांनी मला त्या पात्रतेचं समजून आपण सर्व लोक करत आहात आणि तुम्ही सगळे लोक मला त्याच्याबद्दल चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया सुद्धा देत आहात, काही सूचना देत आहात. त्याचं मी तुमचं समाधान करण्याचा प्रयत्न करत आहोत. हा विद्वान नाही, बरेच लोक आमच्या लोक मला शास्त्री म्हणतात, पण मी 6 पैकी एकही शास्त्र डोळ्यानं कोणता शास्त्री आहे हो. काही लोक मला विद्यावाचस्पती आणि पद्मभूषण म्हणतात. माझ्या कुठं वाणीत माझी विद्वत्ता आहे, कुठं मी विद्यावाचस्पती आहो, कुठं मी समन्वयाचार्य आहो, कुठं मी कोण आहो. मी एक सामान्य आहो, तुमच्या आमच्या सारखाच आहो. फक्त तुम्हीच माझं कौतुक पाहण्याचा आग्रह केला, पाहावी इच्छिता म्हणून तुमच्या समोर हे करत आहो. आणि तुम्ही लोक कौतुक म्हणून माझ्यासारख्या बालकाचं हे सगळं चिंतन ऐकून माझं कौतुक करतात. त्याबद्दल तुमच्याही पायाशी नतमस्तक होऊन आजचं हे 8वं प्रवचन तुम्हा सर्व जनता जनार्दनाच्या चरणी समर्पित करून अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्वप्रणालीनुसार शांती पाठाकडे वळूया. सर्वेत्र सुखीनः सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज पुंडलीकवरदान देव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ अडकोजी महाराज की जय. तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय. गुरुकुंज बिहारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. गुरुवर्य ऋषी संत घुसरकर महाराज की जय. सब संतन की जय. भारत माता की जय. जनता जनार्दन की जय. जय गुरु.